सोलापूर महामार्गावरील बीड बायपास लगत अज्ञात वाहनानं दुचाकीला धडक दिली आहे। या झालेल्या अपघातात दुचाकीवरील 13 वर्षीय मुलगा जागीच ठार झाला असून वडील गंभीररित्या जखमी झालेत। जुनेद रफिक शेख वय 13 असं मयत मुलाचं नाव आहे, तर रफिक शेख असं गंभीर जखमी असलेल्या वडिलांचं नाव असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। भंडाऱ्यात ट्रक खाली चिरडून एका तरुणाचा जागीच मृत्यू झालाय। लाखांदूर शहरापासून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपळगाव कोहळी या ठिकाणी ही घटना घडली आहे। 22 वर्षीय कैलास गहाणे ट्रॅक्टरनं शेतात नांगरणी करत होते। यावेळी ट्रॅक्टर पलटी झाल्यानं कैलास त्याखाली दबला गेला। जेसीबी शिवाय त्याला बाहेर काढणं शक्य नव्हतं, त्यामुळे कैलास 2 तास घटनास्थळावर पडूनच होता। यात त्यांचा मृत्यू झालाय। तर मुंबईतून एक मोठी बातमी समोर येते। मुंबईच्या प्रतीक्षानगर भागात अज्ञातांकडून जवळपास 20 ते 25 गाड्यांची तोडफोड करण्यात आली। यामध्ये अनेक मोटरसायकलींचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। बुधवारी रात्री 3:30 ते 4च्या सुमारास ही घटना घडली आहे। रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत समाजकंटकांकडून हे कृत्य करण्यात आलंय। मात्र ही सगळी घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। या प्रसंगी वडाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपींवर कारवाईची मागणी केली जाते। आपण पाहतोय मुंबईतून एक मोठी बातमी समोर येते। मुंबईच्या प्रतीक्षानगर भागात अज्ञातांकडून जवळपास 20 ते 25 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे। यामध्ये मोटरसायकलींचं तसंच वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय।